नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचार्य तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणीचा डिसेंबर हप्ता कधी वितरण होणार आहे याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्यापासून बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते येत नाही आहेत. तर आता याची नक्की प्रमुख कारणं काय असतील ह्याच्याबद्दलच आपण जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ही कारणं समजतील. आता KYC आधार कार्डची जर आपली असेल तर त्याच्यामुळे पण कधी कधी आपल्याला हा हप्ता येऊ शकत नाही. जर त्याच्यानंतर बँकमध्ये DBT इनॅक्टिव्ह झालं असेल, जे ॲक्टिव्ह याचे स्टेटस असतं ते इनॅक्टिव्ह झालं असेल तरी देखील आपला हप्ता हा पेंडिंग राहू शकतो. त्याच्यानंतर आधार बँक लिंकेज स्टेटसमध्ये NPCI मॅपिंग असतं. जर NPCI मॅपिंग पण बदलली असेल तरी देखील आपलं स्टेटस हे इनॅक्टिव्ह होऊ शकतं. त्याच्यानंतर समजा आता बऱ्याचशा KYC झालेल्या आहेत, मग पुन्हा जर ती सिक्युरिटी चेकिंग झालेली असेल, त्याच्यामध्ये काही फॉल्ट आढळला असेल तरी देखील आपल्याला होल्डवर आपले काही ॲप्लिकेशन जाऊ शकतात. आणि मेन म्हणजे आणखीन जर समजा आपल्या घरामध्ये खूप सारे डुप्लिकेट बेनिफिशियरीज आढळलेले असतील किंवा जसं की 2 महिलाच लाभ घेऊ शकतात अशा पण काही कंडिशन होत्या, तर त्याचं काही जर जास्त असेल तर त्याच्यामुळे पण आपला हप्ता बंद होऊ शकतो. माझा जर हप्ता बंद झालेला आहे तर आपण कोणत्या पद्धतीने तो चालू करू शकतो हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते. आणि ह्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. धन्यवाद.